नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्हाला कल्पना आहे का की तुम्ही ज्या आयुष्याला अगदी साधं सरळ सामान्य समजत आहात ते आता याच क्षणी भयंकर धोक्यात आहे। आपल्याला थोडी जरी अंगदुखी झाली किंवा हलकीशी सर्दी खोकला झाला की आपण कोणताही विचार न करता थेट धाव घेतो आपल्या गल्लीच्या तोंडावर असलेल्या त्या विषारी रासायनिक कारखान्याकडे, म्हणजेच आपल्या मेडिकलच्या दुकानाकडे। आपण हजारो रुपये देऊन अशी औषधं घेतो जी कदाचित आपल्या शरीराला आतून पोखरून काढत आहे, पण या सगळ्यात आपण एक अंतिम सत्य विसरून जातो। आपल्या खऱ्या मृत्युंजय औषधांचा साठा कोणत्या फार्मसी दुकानामध्ये नाही आहे, तो लपलाय तुमच्या घरामध्ये, तुमच्या स्वयंपाकघराच्या एका साध्या कोपऱ्यामध्ये। निसर्गाने आपल्या आईने फक्त आपले रोग बरे करण्याची व्यवस्था नाही केली, तर भयंकर आजारांना मुळापासून उपटून फेकण्यासाठी प्रचंड महाविनाशक अस्त्रसुद्धा सजवून ठेवलं आहे। आज जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या स्वयंपाकघरातल्या एका छोट्या डब्यामध्ये अशा 2 साध्या गोष्टी लपलेल्या आहेत ज्या जगातल्या मोठ्या मोठ्या महागड्या हॉस्पिटलच्या उपचारांनाही मागे टाकतील, तुमचा विश्वास बसेल? कदाचित नाही बसणार, पण हेच अंतिम सत्य आहे। हो, मी कोणतीही अतिशयोक्ती करत नाही आहे आणि त्या 2 चमत्कारिक गोष्टी आहे ते म्हणजे लसूण आणि गूळ, ज्याचा वापर तुम्ही फक्त भाजीला किंवा आमटीला झणझणीत फोडणी देण्यासाठी करता। तो खरं तर मानवी शरीरासाठी एक अणुबॉम्बसारखं काम करतो। आपले प्राचीन ऋषीमुनी याला साधिक औषधीयुक्त नाही तर मृत्यूलाही चकवा देणारा उपाय म्हणायचे। हा फक्त चव वाढवत नाही, ते अक्षरशः तुमच्या शरीराच्या आत होणारी सडण्याची प्रक्रिया थांबवून टाकतं। तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा झालेला तो काळा चिकट अडथळा वितळण्याची ताकद जगात फक्त या नैसर्गिक लसणामध्ये आहे। हे फक्त तुमचं खराब कोलेस्ट्रॉल कमी करत नाही, तर तुमच्या रक्तवाहिन्यांमधून ती विषारी चरबी खेचून बाहेर काढतं। तुमच्या यकृतामध्ये म्हणजे लिव्हरमध्ये वर्षानुवर्षे साचलेलं ते मरणाचं विष जे हळूहळू तुमचं यकृत चढवतं, त्याला एका रात्रीत झाडून साफ करण्याची ताकद या साध्या लसणात आहे। खरं तर याचे गुण सांगायला बसलं तर एक अख्खं पुस्तक लिहून होईल। आणि गूळ जो आहे, ज्याच्याकडे तुम्ही फक्त एक गोड पदार्थ म्हणून निष्काळजीपणे पाहता, तीच तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे। तुम्हाला माहिती आहे का की आधुनिक विज्ञानामध्ये आता या गुळाला नैसर्गिक शक्तीचा भांडार म्हटलं आहे। याच्या आत अशी नैसर्गिक खनिजं लपली आहे जी तुमच्या शरीरामध्ये जाताच अमृतासारखं काम करतात। विशेषतः यात असलेले प्रचंड लोह तुमच्या शरीराला फक्त रक्तक्षयापासून वाचवत नाही, तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीला असा एनर्जी बूस्टिंग चार्ज देतो जो तुमच्या क्षणामध्ये नवीन ताकद तुमच्यामध्ये भरतो। तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतं का? ताकद कमी पडते का? असं जाणवतं का? याचं कारण एकच आहे, तुमचं शरीर आतून निष्क्रिय होत चाललंय आणि हाच गुण त्या निष्क्रिय शरीराला पुन्हा ऊर्जेने भरून उभं करतो। पण ते अंतिम आणि भयंकर सत्य मी तुम्हाला अजून सांगितलंच नाही आहे की जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। आपल्यापैकी अनेकांना वाटतं की हार्ट अटॅक, कॅन्सर किंवा लिव्ह सिरोसिस सारखे भयंकर आजार फक्त म्हाताऱ्या माणसांनाच होतात किंवा खूप श्रीमंत लोकांनाच होतात। हे साप चूक आहे, घोर चूक आहे। अगदी गुपचूपपणे तुमच्या आणि माझ्या नकळत कदाचित या क्षणी आपलं यकृत सडायला सुरुवात झाली असेल आणि आपल्या हृदयाच्या मुख्य धमनीमध्ये अडथळ्यांचा टाईम बॉम्बसुद्धा तयार झाला असेल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा मुद्द्याबद्दल बोलणार आहोत की एका अशा लक्षणाबद्दल ज्याला तुम्ही रोज सकाळी आरशात पाहता पण त्याकडे साफ दुर्लक्ष करता। तुम्हाला हेही माहीत नसेल की हे एकच लक्षण आहे की तुमचा हार्ट अटॅक व्हायला आता कदाचित काही तास उरले आहेत। आणि आजचा हा अचूक घरगुती उपाय लसूण आणि गुळाचे हे शक्तिशाली मिश्रण बरोबर त्याच मुख्य मारेकऱ्याला तुमच्या शरीरातून मुळासकट उपटून फेकणार आहे। हे मिश्रण तुमच्या यकृताच्या प्रत्येक पेशीला नवजीवन देईल, तुमच्या हृदयाच्या धमन्यांमधला अडथळ्यांचा शेवटचा कणही पुसून टाकेल। म्हणूनच मी सांगते, हा व्हिडिओ एका सेकंदासाठी सुद्धा पुढे मागे म्हणजे स्किप करू नका, कारण ही माहिती फक्त माहिती नाही आहे, हा कदाचित तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग असू शकतो। आत्ताच बघा, कारण तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे। मंडळी, मुख्य चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात। तुम्ही पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा शहरांमधून की गावातून किंवा परदेशातूनही आपले व्हिडिओ बघितले जातात, तर नक्की कुठून हा व्हिडिओ बघत आहात ते मला सांगा।
आणि हो, जर तुमचा लसूण आणि गुळाविषयी काही जुना अनुभव असेल किंवा आजच्या विषयाबद्दल काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारायला विसरू नका. मी नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आता बघा, जर तुम्हाला वाटत असेल की लसूण फक्त एक मसाला आहे तर तुम्ही साप चुकीचे आहात. लसूण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये लपलेला घातक विषाला नष्ट करण्यासाठी निसर्गाने दिलेलं ब्रह्मास्त्र आहे. हे फक्त एक नैसर्गिक अँटीबायोटिक नाही आहे, तर हे तुमच्या रक्तामध्ये मिसळलेला व्हायरस आणि बॅक्टेरियासारख्या छुप्या हल्लेखोरांना परमाणु हल्ला करतं. हे फक्त तुमचं संपूर्ण रक्त शुद्ध करत नाही, तर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये वर्षानुवर्षे चिकटून बसलेलं ते काळं चिकट विष अक्षरशः खेचून बाहेर काढतं. जरा थांबा, एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती लक्ष देऊया. तुम्हाला पटो वा न पटो, तुमच्या शरीरामध्ये सड निर्माण करणारे किंवा मग साचून राहिलेले विषारी जीवाणू तुमच्या हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा मग लिव्हर फेल्स होण्याच्या खरं कारण असू शकतात. आणि हा लसूण तुमची पचनक्रिया इतकी जबरदस्त अपग्रेड करतो की तुमची आतडी नेहमी शस्त्रक्रियेनंतर जशी स्वच्छ असतात तशीच लख्ख राहतात. दुसरीकडे ज्या गुळाला तुम्ही फक्त गोडवा देणारा पदार्थ संबोधत आहात, तर त्याच गुळामध्ये जीवनदायी मॅग्नेशियम आहे. हे मॅग्नेशियम फक्त तुमची हाडं मजबूत करत नाही, तर तुमच्या हाडांच्या आत होणारी झीज थांबवून टाकतं. गूळ तुमच्या पोटातील त्या आळशी पाचक रसांना अक्षरशः चालबुक मारून कामाला लावतं आणि त्यात असलेले अविश्वसनीय लोह तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर करून तुमच्या हिमोग्लोबिनची पातळी इतक्या झपाट्याने वाढवतं जणू काही तुमच्या शरीरात नव्याने लाल रक्त तयार होत आहे. समजत नाही तुम्हाला हे नैसर्गिक घटक आपापल्या गुणधर्मांमध्ये प्रचंड शक्तिशाली. पण विचार करा, जेव्हा या दोन्ही मृत्युंजय सुपर फूड्सना एकत्र मिसळलं जाईल तेव्हा तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशींमध्ये काय भयंकर सकारात्मक प्रतिक्रिया घडत असेल. तुम्हाला माहीत आहे का की हे मिश्रण तुमचं यकृत फक्त मजबूतच करणार नाही, तर यकृतामध्ये तयार होणाऱ्या सिरोसिस पहिल्या टप्प्यालाही रोखू शकतो. हे तुमच्या हृदयाला इतकं बळकट ठेवतं आणि तुमच्या धमन्यांमध्ये पुन्हा कधीच अडथळ्याचा जाम लागणार नाही. इतकंच नाही तर तुमची किडनीसुद्धा तिचं काम पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने करून तुमच्या शरीरातील विष बाहेर फेकून देईल. तुमची त्वचा नुसती चमकणार नाही, तर त्वचेवरचे ते विषारी काळे डाग सुद्धा पुसले जातील. केस गळण्याची समस्या कमी होईल आणि गॅस, ॲसिडिटी, अपचन यासारख्या त्रासदायक समस्यांपासून तुमची कायमची सुटका होईल. लसूण आणि गुळाची 5 वैद्यकीय चमत्कार जे डॉक्टर तुम्हाला कधीही सांगणार नाही. चला आता एक एक करून आपण जाणून घेऊया की हा लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्यावर आपल्या शरीरामध्ये नक्की कोणता शारीरिक जादू होतात. ही अशी माहिती आहे जी तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. नंबर 1 आहे शरीराची आतून संपूर्ण स्वच्छता आणि दिवसभर तळलेले मसालेदार पदार्थ बाहेर काढणं आणि निकोटीन आणि मद्यपानासारख्या अनेक चुकीच्या गोष्टी खाऊन आपल्या शरीरावर जो भयंकर अत्याचार आपण करतो त्यामुळे प्रचंड विष साठून जातं आणि हे विष थेट जाऊन आपल्या बिचाऱ्या यकृतात आणि रक्तामध्ये जमा होतं. लक्षात ठेवा, हेच विष तुम्हाला वेळेआधीच मृत्यूकडे ढकलत आहे. आणि लसूण आणि गुळाचं हे मिश्रण एक नैसर्गिक डिटॉक्स औषध आहे. हे आधी तुमच्या यकृताला हळूहळू स्वच्छ करतं आणि यकृत हे आपल्या शरीराचे मुख्य फिल्टर आहे. ते साफ तर अख्खं शरीर फिट हे तुमचं रक्तसुद्धा इतकं शुद्ध करतं की तुमची संपूर्ण सिस्टीमातून एखादा लख्ख हिऱ्यासारखी स्वच्छ होते. नंबर 2ला आहे हृदयाला तंदुरुस्त ठेवतं. सायलेंट हार्ट अटॅकपासून बचाव. की आधी सांगितलं ना की लसणाचा खरा हिरो आहे लिसन नावाचा एक विनाशकारी सल्फर कंपाऊंड. हे लिसिन तुमच्या रक्तदाब फक्त नियंत्रणात ठेवत नाही, तर हे रक्तातील सर्वात खराब कोलेस्ट्रॉल असतं ते कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल असतं ते वाढवतं. जणू काही तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आत दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्याच्यासोबत जेव्हा गूळ मिसळतो तेव्हा गुळामध्ये असलेले मॅग्नेशियम तुमच्या हृदयाच्या स्नायूंना लोखंडासारखं मजबूत बनवतात आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवायला मदत करतो, जेणेकरून तुमच्या डोक्यात अचानक स्ट्रोकचा धोका उद्भवणार नाही. तुम्ही कोणत्याही शहरात राहा किंवा कोणत्याही घरात, हे कॉम्बिनेशन तुमचं हृदय एकदम तंदुरुस्त आणि मृत्यूच्या भीतीपासून मुक्त ठेवेल. नंबर 3वरती आहे पचनशक्तीत आमूलाग्र बदल.
पोटातील घाण साफ करण्याचा गुप्त उपाय. ज्या लोकांना वर्षानुवर्षे पोटाच्या समस्या सतावतात, म्हणजेच काही खाल्लं तरी ते पचत नाही, पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅसमुळे छातीत कळ येते, अशा लोकांसाठी हा देवाने पाठवलेला रामबाण उपाय आहे. लसणातील विशेष घटक पोटाच्या हालचालींना असा धक्का मारतो की अन्न पुढे सरकण्याशिवाय पर्याय उरत नाही. इतकंच नाही तर ते तुमच्या आतड्यांमध्ये साचलेले 5 वर्ष जुना कचरा खेचून बाहेर काढतो. परिणामी ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, म्हणजे सकाळी टॉयलेटमध्ये जाऊन तासनतास त्यांना थांबावं लागतं, त्यांची ती समस्या दूर करतं. दुसरीकडे गूळ पोटातील पाचक रसांना इतकं सक्रिय करतं की तुमचं सगळं अन्न व्यवस्थित पचतं, भूक वाढते आणि तोंडाला चव येते. लक्षात ठेवा, गॅस, ॲसिडिटी, छाती जळजळ हे सगळं तुमच्या आत साचलेल्या विषाचं लक्षण आहे आणि हे मिश्रण ते विष मुळापासून संपवतं. नंबर 4, रोग प्रतिकारशक्ती प्रचंड वाढवणं. हे लक्षात ठेवा, लसूण आणि गुळाचे हे मिश्रण तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती फक्त वाढवत नाही, तर तुमच्या आतल्या संरक्षण प्रणालीला एखाद्या अभेद्य कवचासारखं मजबूत बनवतं. लसणाच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मामुळे जे हवामान बदललं की लगेच सर्दी, खोकला, ताप होतो, जे खरं तर तुमच्या कमकुवत इम्युनिटीचं लक्षण आहे, ती समस्या पूर्णपणे संपून दुसरीकडे गुळात असलेले अँटीऑक्सिडंट तुमच्या शरीराच्या पेशींना मरणापासून वाचवतात आणि फ्री रॅडिकल्स नावाच्या त्या खलनायकांना नष्ट करतात, जे गुपचूप तुमच्या शरीरामध्ये कॅन्सरचं बी पेरत असतात. परिणामी तुमच्या शरीराची स्वतःची संरक्षण प्रणाली यंत्रणा इतकी मजबूत होईल की छोटे मोठे रोग, जीवाणू तुमच्या जवळ यायला सुद्धा घाबरतील. नंबर 5 वरती आहे शरीरामध्ये अपार ऊर्जा आणते आणि अपार ऊर्जा वाढवते हिमोग्लोबिन. जे लोक थोडं जरी काम केलं तरी थकून जातात, अंगामध्ये त्यांच्या त्राण उरत नाही, जसं काही आयुष्य आता जीवनच उरलं नाही असं वाटतं, त्यांच्यासाठी हे एक जिवंत एनर्जी टॉनिक आहे. लसूण शरीराला आतून उबदार ठेवतो आणि ऊर्जा शरीर निर्मितीला इतका बूस्ट देते की जणू काही तुम्ही रातोरात एक नवीन माणूसच बनला आहात. आणि गुळात असलेले भरपूर लोह थेट तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवायला मदत करत असतात. विशेषतः आपल्या माता भगिनी ज्यांचं शरीर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे नेहमी थकलेलं, कमजोर वाटतं, थोडंसं काम केलं तरी धाप लागते, त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे देवाचा आशीर्वादच आहे. इतकंच नाही, ज्या पुरुषांना खूप अशक्तपणा जाणवतो किंवा वैवाहिक जीवनामध्ये कमजोरी जाणवते, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय आश्चर्यकारक लाभ देतो. हे तुमच्या आतल्या शक्तीला एखाद्या विस्फोटासारखं वाढवतं. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग आणि हे खूप काळजीपूर्वक ऐका, कारण एक छोटीशी चूक या जीवनदायी औषधांचे सगळे फायदे नष्ट करू शकते आणि उलट नुकसानसुद्धा होऊ शकतं. लसणाच्या आत जो लिसन नावाचा गुप्त खजिना आहे, तो अख्ख्या लसणामध्ये लपलेला असतो. जेव्हा तुम्ही लसूण कापता, ठेचता किंवा वाटता आणि मग त्याला 5 ते 10 मिनटं उघडं ठेवता, हवेत सोडून देता, तेव्हाच हा लिसन नावाचा जादुई घटक तयार होतो. आणि जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्ही लसूण फक्त खात आहात, औषध नाही. मग योग्य पद्धत काय आहे, तर तुम्ही 1 किंवा 2 पाकळ्या गावरान म्हणजे देशी लसूण घ्यायचा आहे. तो मोठा चायनीज लसूण नको, त्याला चांगला ठेचून घ्या किंवा सुरीने एकदम बारीक कापून घ्या. आता त्या कापलेल्या ठेचलेल्या लसणाला एका बशीमध्ये बरोबर 10 मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. हा वेळ लिसन तयार होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 10 मिनिटांनी त्यात एक छोटासा खडा चांगल्या प्रतीचा गूळ मिसळा, साधारण 15 ते 20 ग्रॅम. बाजारामध्ये मिळणारा विषारी साखरेचा गूळ नको. दोन्ही गोष्टी एकत्र करून त्यांची एक घट्ट पेस्ट तयार करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चुकूनही ही लसूण गरम करू नका किंवा शिजवून हा उपाय बनवू नका. गॅसवर ठेवताच लसणाचे सगळे औषधी गुणधर्म निघून जात असतात, नष्ट होतात आणि ते विषासारखं काम करू लागतं. आता तयार पेस्ट जी आहे तर ती तोंडामध्ये गरम पाणी किंवा गरम दूध प्यायचं नाही, घरातल्या सामान्य तापमानाचं पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने खाल्ल्यावरच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जादू दिसू लागेल. सर्वात चांगला परिणाम मिळवण्यासाठी जेव्हा तुमचं शरीर सर्वात भुकेलेलं आणि डिटॉक्ससाठी जर ते स्वच्छतेसाठी तयार असतं, बरोबर त्याच वेळी हे खायचं आहे. म्हणजे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या वेळेत खाल्ल्यास तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तुमच्या शरीराला दिवसभरासाठी विषमुक्त राहता येईल आणि
विषमुक्त करण्याचा प्रोग्राम सेट करत आणि जर सकाळी काही कारणास्तव विसरलात तर तुमची दुपारी दुसरी वेळ आहे ती म्हणजे संध्याकाळची साधारण सायंकाळी 6 वाजता त्यानंतर हे खाऊ नका, कारण तुमची पचनक्रिया मंद झालेली असते. लक्षात ठेवा की या 5 गंभीर सूचनांकडे लक्ष द्या. नंबर 1, किडनीचा जुनाट आजार. ज्यांना किडनीचा जुनाट आजार आहे किंवा ज्यांची किडनी निकामी होण्याच्या मार्गावर आहे त्यांनी हा उपाय ताबडतोब टाळावा. ते तुमच्या किडनीवर अतिरिक्त ताण टाकू शकतं. नंबर 2 वरती आहे यकृताची गंभीर समस्या. ज्यांना यकृताची गंभीर समस्या आहे जसं की सायरोसिस, फॅटी लिव्हर, त्यांनी आपल्या जीवाशी खेळू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे खाऊ नका. नंबर 3 वरती आहे ॲलर्जी. ज्यांना कच्च्या लसणाची ॲलर्जी आहे त्यांनी हे कधीही खाऊ नये. याचे गंभीर दुष्परिणाम दिसू शकतात. नंबर 4 वरती आहे गर्भवती महिलांनी हा उपाय सुरू करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की ऐकून घ्यावा. या काळात तुमच्या शरीरातील रासायनिक बदल खूप संवेदनशील असतात. त्याचबरोबर 5 नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे तीव्र ॲसिडिटी. जर तुम्हाला ॲसिडिटीचा भयंकर त्रास होत असेल किंवा कच्चा लसूण खाल्ल्यावर छातीत आग होत असेल तर त्यांनी हे कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये आणि खाण्यापिण्यापूर्वी डॉक्टरांची अंतिम परवानगी नक्की घ्यावी. मंडळी, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण 2 नैसर्गिक महामृत्युंजय महाऔषधी लसूण आणि गूळ यांना एकत्र झाल्यावर शरीरात काय अविश्वसनीय शारीरिक क्रांती होते हे पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेतलं आहे हे मिश्रण नक्की कसं कधी खाल्ल्यास तुमचा जीव वाचू शकतो हे आपण पाहिलं. मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.